एक मिनिट, रेडिओवर शो आहे. राधिका मॅम, मला माहिती की तुम्हाला तुमच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या अजिबात आवडत नाही आणि कधी तुम्ही स्वतःहून प्रसिद्धीच्या वाटेलाही जात नाही, कारण मुळात तुम्हाला वाटतच नाही की मी काहीतरी जगावेगळं करते. नाही हो, नाहीच करत. कारण आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना जर आपल्या मनात असेल तर असं काही वाटण्याचं कारणच नाही. पण मला माझ्या लिस्नर्सना आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे. आजही राधिका मॅम ना मला इंटरव्ह्यू द्यायला रेडी नव्हत्या, पण त्यांचा इंटरव्ह्यू खास करण्यासाठी म्हणून मी या गावामध्ये आलीये आणि म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स केलंय. मला असं वाटलं की राधिका मॅमचं हे प्रेरणादायी काम तुमच्यापर्यंत पोहोचवावं आणि कुठलंही चांगलं काम हाती घेतलं ना की मग त्याचे वाईट आणि चांगले अनुभव येतातच ना. मॅम, तुमचा अनुभव कसा होता आतापर्यंत? सांगते. या गावामध्ये मी आणि माझी टीम जेव्हा आलो तेव्हा आमची सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली ती सीमाताईंशी. त्या या गावच्या सरपंच आहेत. पहिल्यापासून सीमाताई आमच्या बरोबर आहेत, आम्हाला आमच्या प्रत्येक कामामध्ये मदत करतात, पाठीशी उभ्या राहतात आणि अजूनही त्या आम्हाला मदत करतायत. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला सीमाताईंचे आभार मानावेसे वाटतात. या गावात आल्यानंतर सीमाताईंसारखी चांगली माणसं भेटली, पण अशी काही माणसं भेटली ज्यांनी आम्हाला मदत करायला नकार दिला. हो, अशी कुठली माणसं होती ती? त्यांचं नाव सांगाल का? गोट्या शेठ. गोट्या शेठ म्हणून इथले स्थानिक आहेत, राजकारणी आहेत. इथल्या राजकारणातले बाहुबली असंच म्हणायला पाहिजे त्यांना. त्यांनी आम्हाला मदत करायला नकार दिला, इनफॅक्ट त्रास दिला इथे आल्यानंतर, आणि तो त्रास अजूनही सुरूच आहे. त्रास दिला म्हणजे नक्की काय त्रास दिला मॅम? म्हणजे आम्हाला इथे बायकांसाठी जे काम उभं करायचं होतं त्यासाठी इथे फॅक्टरी बांधण्याचं आम्ही ठरवलं होतं. जेव्हा या फॅक्टरीचं काम सुरू झालं तेव्हा आम्हाला अनेक गोष्टींसाठी परवानग्या अपेक्षित होत्या. त्यासाठी आम्ही काही अर्जही केले, पण आम्हाला परवानगी कशी मिळणार नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मग आम्ही पोलिसात तक्रार केली, पण तिथेही सगळ्या गोष्टी मॅनेज त्यांनी केल्या होत्या. तिथल्या लोकांना त्यांनी मॅनेज करून ठेवलेलं होतं. त्यामुळे आम्हाला परवानग्या मिळाल्या नाहीत. आम्ही पोलिसात तक्रार केली, त्याचाही काही उपयोग झाला नाही. पण सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे आमची एम्प्लॉई ती प्रेग्नंट असताना तिला किडनॅप केलं. व्हॉट? किडनॅप? माय गॉड, नक्की काय उद्देश होता त्यांचा? आम्ही या गावातनं निघून जाऊ आणि आम्ही या गावातनं निघून जात नाहीये, आमचं काम थांबवत नाहीये असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. खरं तर इथल्या बायकांना आम्ही सपोर्ट करत होतो, पण त्यांना ते नको होतं. शिवाय त्यांचं इथलं वर्चस्व कमी होणार होतं. कुठलीही बाई आपल्या पुढे जाते हे त्यांना बघवत नव्हतं. आपण 21व्या शतकात आहोत आणि तेव्हा अशा पद्धतीने विचार करणारी माणसं आपल्याला भेटतात ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बायका स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना त्याच वेळेला पंगू केलं जातं. इथे नवरा दारू पिऊन येतो, बायकांना मारहाण करतो, ही गोष्ट त्यांना चालते. ही व्यवस्था मोडावी असं त्यांच्या मनात सुद्धा नसतं. त्यांच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागली तर ती त्यांना चालणार नाहीये. ही अशी गोष्ट आहे या गावाची. मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? ते आम्ही आमच्या कामातनं दाखवून देऊच, पण या माध्यमातून मी फक्त इतकंच सांगेन की उद्या जर त्यांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांच्याशी 2 हात करायला आम्ही तयार आहोत. आम्ही तुला नडणार, आम्ही तुला भिडणार,
तुझ्या छाताडावर उभं राहून आम्हीच तुला मोडणार. अरे गोट्या शेठ, तुला जर वाटत असेल ना की ही गावातली लोक माझं काय वाकडं करणार आहेत, एक धमकी दिली की ही माणसं चळाचळा कापतील, तर तुझं चुकतंय. अरे वाघाची अवलादे वाघाची, नाही तुझा फडशा पाडला ना तर गुरु 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 जरा आवर स्वतःला. अरे आनंद यार, बोलू दे ना, अशी लिंक नको तोडू मध्ये. अरे पण समोर ऐकायला कोणीच नाहीये ना. कोण काय? अरे कुठे गेले सगळे? गेले नाही, पळाले. अरे पण मग आता काय करायचं आपण? आता माणसाने तर काय करायचं? ऐक ऐक ऐक, तुला सांगतो, आता तू शांतपणे उपोषणाला बसायचं. पण ऐक, त्याआधी तुला जर काहीतरी खायचं असेल तर मी मागवतो. आनंद काय काय बोलतोयस तू? अरे उपोषण आहे, उपोषणाला काय खाता का कोणी? मला माहितीये तुझं पण माझ्यासारखंच आहे, तुलाही भूक सहन होत नाही. आणि ऐक ना, खायचं झालं तरी ते कोणीच बघणार नाही तुला खाताना. हे काहीतरी काय बोलतोस वेड्यासारखं? उपोषणाला खाऊ घालतोय, मला काय नैतिकता नावाची गोष्ट असते की नाही? काय हसतो काय? तुझ्या तोंडून नैतिकता हा शब्द ऐकल्यावर तुला जे जे ओळखतात ते सगळे हसणार. नाही नाही, बरोबर आहे रे, हसा. सामाजिक कार्य करताना असंच हसतात लोक, त्यांच्या कार्यावर असंच टिंगल टवाळी करणारं बोलतात. ठीक आहे, कळलं ना मला. पण तुला मी दाखवतो नैतिकता म्हणजे काय असते. मी नैतिक उपोषण कसं असतं ना, तुला दाखवतो. हे बघ, बसलो मी आता उपोषणाला. प्रामाणिकपण. तुझ्या प्रश्नावरती मी एवढंच उत्तर देईन की आपण स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, तर तिला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि या बाबतीत मी खूपच लकी आहे, कारण माझी ही टीम आहे ती माझ्याशी आणि त्यांच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. माझी टीम माझी ताकद आहे. लोक म्हणतात राधिकानं शून्यातनं विश्व निर्माण केलं, पण त्या मागे ही टीम आहे. आणि या टीमला राधिका कधीही विसरणार नाही. क्या बात आहे. नक्कीच मॅम. आजही तुम्ही तुमच्या टीम बरोबर एका मोठ्या आव्हानाला सामोरे जाताय. गोट्या शेठ नावाच्या एका भयंकर माणसानं तुम्हाला आव्हान दिलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे काम मी करणार आहे कारण हे चांगलं काम आहे, आणि कोणतंही चांगलं काम करण्यासाठी मेहनत तर घ्यायलाच लागते. ते आम्ही यशस्वीपणे पार पाडणारच, कारण माझी टीम माझ्या बरोबर आहे. आणि माझी टीम जेव्हा माझ्या बरोबर असते ना, तेव्हा आम्ही नेहमी जिंकतोच. मॅम, तुमच्या या आत्मविश्वासाला ना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. श्रुती, जसं मी माझ्या टीमचं कौतुक करते ना, तसं खरं तर तुझंही कौतुक करायला पाहिजे, कारण तुमच्यासारखी माणसं आमच्या पाठीशी उभी आहेत, म्हणून आमचं काम लोकांपर्यंत पोहोचतंय. नाही हो मॅम, तुमच्यासारखे प्रामाणिक लोक आहेत ना, म्हणून हे इतकं छान काम होतंय. तुमच्या या नवीन प्रोजेक्ट बद्दल मला अजून जाणून घ्यायचंय, त्याबद्दल काय सांगाल? आनंद काय करतोय अरे तू? खातोय. तुला माहिती ना मला भूक सहन होत नाही. अरे असं उपोषणाला बसलेल्या माणसाच्या समोर खायला बसतात का? मी फक्त खात नाहीये, तुझा प्रामाणिकपणे मी परीक्षा सुद्धा घेतो, असं समज. अच्छा, म्हणजे असं माझ्या समोर छान छान खायचं ताट घेऊन बसलास की माझ्या तोंडाला पाणी सुटेल आणि मी उपोषण मोडेन असं वाटतं का तुला? असं मी काही बोललो नाहीये, तू तुझंच बोलतोय सगळं. नाही, हे बघ आनंद, हे बघ, हे जरी तू बोलत असलास ना तरी तू मला ओळखलेलं नाहीयेस नीट. हा, मी गुरुनाथ सुभेदार आहे. एकदा ठरवलं की ठरवलं. हा, त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार असतो. बरं, आता तर प्रश्न माझ्या बायकोचा आहे ना. तिच्यासाठी मी काय वाटेल ते करेन आणि वाटेल ते सहन करेन, भूक सुद्धा. हे म्हणजे असं झालं की मी मराठी वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो. म्हणजे तुला नाही करणार आहे, सोड. तू उपोषण कंटिन्यू कर. नाही, करतोच आहे. म्हणजे काय? कठीण असतं, खरंच कठीण असतं दुःख पचवणं.
जेव्हा जेव्हा माझ्यावरती दुःखाचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा माझी हक्काची माणसं माझ्या अवतीभोवती उभी होती, मला या कठीण प्रसंगात साथ देत होती, जिद्दीनं उभं राहण्यासाठी मदत करत होती. पण या बायकांच्या बाबतीत तसं नाहीये ना. त्यांना सपोर्ट करणारं कोणीही नाही. मी तेच सांगते ना, जेव्हा ते स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जर त्यांना पंगू बनवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, तर या बायकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांना दिशा दाखवली पाहिजे. आणि त्यांना इतका त्रास सहन करायला लागत असून सुद्धा त्या जर हा लढा देण्यासाठी उभ्या राहत असतील तर ही केवढी मोठी गोष्ट आहे. नक्कीच. इनफॅक्ट माणूस म्हणून त्यांना आतापर्यंत त्यांच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती. हक्क वगैरे तर खूप दूरची गोष्ट आहे मॅम. पण तुमच्याकडे बघून आज त्या लढायचं म्हणतायत. तुमच्याकडे बघून ते आज घराच्या बाहेर पडू इच्छित आहेत. हे खरं आहे का? हो, म्हणजे इथे गावात आल्यापासून मला बऱ्याच बायका भेटल्या. त्या सांगत असतात की तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात, प्रेरणास्थानी आहात. त्या माझ्याकडे त्यांची प्रेरणा म्हणून बघत असतील तर मला जास्त काम केलं पाहिजे. त्यांची फक्त प्रेरणा होऊन चालणार नाही, मोठा सपोर्ट लागणार आहे त्यांना. त्यांना जर मदतीचा हात हवा असेल तर तो दिला पाहिजे. त्या चाचपडत असतील तर त्यांना दिशा दाखवली पाहिजे. आज त्यांची अपेक्षा आहे स्वतःच्या पायावरती उभं राहणं. त्यांचं स्वप्न आहे ते. पण माझं त्यांच्यासाठी असलेलं स्वप्न त्यापेक्षा मोठं आहे. मला असं वाटतं की त्यांनी फक्त स्वतःच्या पायावरती उभं राहू नये, तर त्या प्रत्येकीमध्ये एक राधिका जन्माला यावी. तेव्हाच माझं काम पूर्ण होईल, माझी मिशन पूर्ण होईल. कारण हे काम पुढे न्यायला अनेक राधिका तयार झालेल्या असतात. काय रे, काय झालं? माझा भुक्कडासारखं का बघतोस? मी नाही. बरं ऐक ना, ते उपोषणाला पाणी चालतं का? पाणी नाही म्हणजे असं काही नाही. मी त्याशिवाय पण प्रामाणिकपणे करूच शकतो माझं उपोषण. पण म्हणजे चालतं का असं विचारतोय. प्रामाणिकपणे ते लवकरच कळेल. आता ऐक, पटकन पाणी पिऊन घे. अरे बापरे, गोट्या शेटची माणसं आली. ए नाही, गोट्या शेटची माणसं नाहीये ती. प्रेस लिहिलंय, पत्रकार आहे ते. हे बघ. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. सर, आम्ही आत्ताच गोट्या शेटच्या बंगल्यावरून कॉन्फरन्स वरून आलोय. तिथे आम्हाला कळलं की तुम्ही गोट्या शेटना उघड उघड आव्हान दिलेलं आहे. हो खरंय, बरोबर आहे. आतापर्यंत कधीच कुणी त्यांना लढण्याची हिंमत केली नाही आणि ती हिंमत आज तुम्ही करताय. हो, हे पण खरंय. गोट्या शेट आतापर्यंत काय बोलले याच्यापेक्षा आज तुम्ही काय बोलणार आहात हे आमच्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ठरू शकते. त्याच्यामुळे तुम्ही काय बोलणार आहात हे तुम्ही ठरवून घ्या, तोवर आम्ही तयारी करतो. गुरु, तुला सगळे मुद्दे लक्षात आहे ना? मुद्द्याचं सोडून वेगळं काहीच बोलायचं नाही. हे बघ आनंद, आता तुला मला काही सांगायची किंवा विचारायची गरज नाही. आता तू बघच मी काय करतोय. या गुरुनाथ सुभेदारची वेळ आता सुरू झाली आहे. नाही, या कामासाठी आम्हाला कुणाच्याही आर्थिक मदतीची गरज नाही.
ओके, मग आम्ही कोणत्या दुसऱ्या स्वरूपात तुमची मदत करू का? म्हणजे तसं सांगा, माझे लिसनर्स डेफिनेटली तुम्हाला मदत करतील मॅम. हो बरोबर आहे, आम्हाला मदत हवी आहे, पण ती आर्थिक स्वरूपाची नको. आम्हाला तुमची साथ हवी आहे. जेव्हा जनता आमच्या पाठीशी उभी राहील तेव्हा सरकारला सुद्धा आमची दखल घ्यायला लागेल, आणि सरकारने आमची दखल घेतली तर हे काम आज एका गावात सुरू झालंय ते प्रत्येक गावात पोहोचेल, आणि या छोट्या कामाची लोकचळवळ व्हायला वेळ लागणार नाही. जेव्हा हे काम सगळ्या गावांमध्ये पोहोचेल तेव्हा महाराष्ट्रातली प्रत्येक बाई ही स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली असेल, आणि तो दिवस दूर नाही. सो दॅट वॉज राधिका सुभेदार. आणि त्यांनी तसं सांगितलं की त्यांना कुठली आर्थिक मदत नकोय, तर त्यांना आपल्या साथीची गरज आहे. आपण जर का साथ दिली तर त्यांचं हे मिशन कंप्लीट होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे आणि #WeSupportRadhika असं टॅग करून आम्हाला टॅग करा. म्हणजे मला टॅग करा, राधिका मॅमना टॅग करा आणि आमच्या रेडिओ चॅनलला टॅग करा आणि फटाफट हा मेसेज पाठवून द्या आमच्यापर्यंत. म्हणजे काय होईल ना की आय एम शुअर की आपण जेव्हा सगळे मिळून त्यांच्या ह्या मिशनला साथ देऊ तेव्हा डेफिनेटली एक चांगला बदल घडेल, हो की नाही? त्यामुळे लवकरात लवकर मेसेज करा आणि यासाठी #WeSupportRadhika हे लिहायला विसरू नका. ऐकत रहा अतरंगी FM. स्टे ट्यून्ड इन. आज मी अभिमानानं सांगू इच्छितो की एक नवरा म्हणून राधिका सुभेदार माझी बायको, तिला माझा सार्थ अभिमान. मी हे जे काही कार्य करतोय ना, हे सगळं तिच्यासाठी करतोय. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मी जाहीरपणे हे सांगतो की जर वेळ आली तर राधिकासाठी फक्त हे आमरण उपोषण नाही, मी आत्मदहन करायला सुद्धा मागे बघणार नाही. मला माहितीये हा लढा पुरेसा नाहीये. आतापर्यंत या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कुणी आवाज उठवलेला नाहीये. मी पहिला आहे ज्यानं या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाय. त्यामुळे आता ही छोटीशी ठिणगी असं समजा, याचा लवकरच मोठा वणवा पेटणारे हे ध्यानात ठेवा सगळ्यांनी. गुरुनाथ नाही सुधरत नाही, याची तर वरात काढायलाच पाहिजे. सरिता बॅग भर. अरे मस्त झाला इंटरव्ह्यू राधाचा खूप. हो नाही रेडिओचं सगळं श्रुती सांभाळणार आहे, पण तुझ्या ओळखीच्या काही PR एजन्सीज असतील ना तर त्यांना तू टॅप करून ठेव. हा म्हणजे पटापट मीटिंग करून टाकूया काय. हा ओके येस, बाकी भेटल्यावर बोलूच आपण. हो लगेच भेटू. चल बाय बाय बाय. काय झालं, तू लगेच निघायचं म्हणतोस का? हो, तुला माहितीये का राधा, ज्यांना मी सांगतोय ना तुझा मस्त झाला इंटरव्ह्यू, सगळ्यांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. तर मी काय म्हटलं, ज्या काय PR एजन्सीज आहेत त्यांना सगळ्यांना टॅप करून ठेवूया आणि मुंबईत गेल्या लगेच सगळ्या मीटिंग करून टाकतो ना, म्हणजे तुला जो सपोर्ट वाढेल ना, बघ कुठच्या कुठे जातोय राधा. तू म्हणतोयस ते सगळं पटतंय मला, पण काय तू एकटा असणार ना तिथे, मला तुझी काळजी वाटते. मीटिंग झाली की लगेच परत ये. कॉफी माझ्यासाठी. आपलं लग्न होण्याआधी मी अमेरिकेत होतो ना, तेव्हा खूप वेळ एकटाच राहायचो. एवढी काळजी करण्यासारखं काही नाहीये. आणि राहिला प्रश्न मीटिंगचा, काय या 2-4 मीटिंग होतील आणि फार पुढे SBची एक मीटिंग. नाही, यानंतर तू एकही मीटिंग अटेंड करायची नाहीयेस. तू लगेच माझ्या इथे यायचे, माझ्या नजरेसमोर राहायचे, कुठेही जायचं नाही. काय झालं राधा, कोणी काय बोललंय का तुला? नाही. मग काही नाही. मला माहिती आहे तुझा काळजी करण्याचा स्वभाव आहे, पण एवढं ठीक आहेस ना तू नक्की? हो मी ठीक आहे, तू फक्त लवकर ये, मला काळजी वाटते तुझी. पण आपल्यासाठी जातोय ना, बॅग भरू. बर. गुरुनाथच्या बाबतीत सगळं खरं खरं सांगून टाकू का? काय करू मी? नाही नको,
ही ती वेळ नाहीये आणि जोवर ती वेळ येत नाही ना तोपर्यंत मलाच सगळं सांभाळावं लागणार आहे.